मिरजेत घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा, काळा बाजाराविरोधात मिरज सुधार समितीचा आक्रमक इशारा. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसांपासून केंद्र व राज्य सरकारने व्यावसायिक गॅस वितरण पूर्णपणे बंद केले आहे. तसेच घरगुती गॅस वितरणावर विविध अटी लागू केल्यामुळे या परिस्थितीचा गैरफायदा घेत मिरज शहरातील काही गॅस वितरक व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. घरगुती गॅस सिलेंडर दुप्पट दराने व्यावसायिक वापरासाठी काळा बाजारात विकले जात असल्याचे चित्र शहरात दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कृत्रिम गॅस टंचाई निर्माण करणाऱ्या व काळा बाजार करणाऱ्या गॅस वितरकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. या प्रश्नावर मिरज सुधार समितीने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी प्रांताधिकारी उत्तम दिघे व तहसीलदार अपर्णा धुमाळ यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, अशोक सिंग रजपूत, सुरेश झेंडे, शब्बीर बेंगलोरे, राजेश पाटील, रामलिंग गुगरी, दिनेश तामगावे, उदय सखदेव, अय्याज मोमीन यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईची सखोल चौकशी करून दोषी गॅस वितरकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मिरज सुधार समितीने दिला आहे. या जगामध्ये ज्या पद्धतीने अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे, या युद्धाचा दुष्परिणाम आता भारतामध्ये सुद्धा जाणवू लागला आहे. केंद्र व राज्य सरकारनं व्यावसायिक गॅस आणि घरगुती गॅसवर काही बंधनं टाकलेली आहेत. व्यावसायिक गॅस वितरण पुरवठा बंद केलेला आहे. याचा परिणाम घरगुती गॅस वितरणावर होत आहे आणि मिरज शहरामध्ये अनेक ठिकाणी जे गॅस वितरण कंपनी आहेत, त्या कंपनीचे चालक आणि कर्मचारी दुप्पट तिप्पट दरानं घरगुती गॅस व्यावसायिक कारणासाठी गैरवापर करून दिलं जात आहे, विकलं जात आहे, काळा बाजार केला जात आहे. या संदर्भात आज आम्ही प्रांताधिकारी उत्तम दिघे साहेबांना मिरज सुधार समितीच्या वतीनं निवेदन दिलं. मिरज शहरामध्ये अनेक ठिकाणी गॅस कंपनीच्या कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत आणि या संदर्भात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा काळा बाजार सुरू आहे. या सगळ्या गोष्टींचे निदर्शन आम्ही आणून दिलेले आहेत. माननीय प्रांताधिकारी साहेब यांनी या संदर्भात लवकरच आजपासूनच त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आजपासूनच मिरज शहरामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी ते पथक नेमून त्या ठिकाणी काळा बाजार कशा पद्धतीने रोखता येईल या संदर्भात आश्वासन त्यांनी आम्हाला मिरज सुधार समितीला दिलेलं आहे.